पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ये इकडे इकडे। अच्छा ये आई आई मला वर नका नेऊ, मला वर नका नेऊ। माझं ऑपरेशन का केलं? आई 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 नाही आई 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 रिलॅक्स रिलॅक्स। मी आहे माझा मित्र आलाय ना नंद्या तुला भेटायला। मित्र? हा कामावरचा का ग? नाही ग थांब मी बोलवते। हा काय नंदू काय रे आईला भेटायला आलायस ना? चल नमस्कार। नमस्कार काकू मी शिव। अगं बाई हो का? असंच बाहेर जा, नंद्या बसलाय बाहेर, त्याला आतमध्ये घेऊन ये, मला बघायचंय त्याला। जा आई। अगं हाच नंदू। अगं शिव आहे तो, शिव नंदू कसा असेल? जा सोन्याचा। नाही माझं नाव शिवानंद गावडे, ही मला नंदू म्हणते कॉलेज पासून। कॉलेजचा मित्र आहे का? अगं आई अशी काय करतेस तू? ओळखलं नाहीस का याला? तू कॉलेजला नव्हती का आलीस ॲन्युअलला? तेव्हा ॲन्युअल मध्ये हा झाड झाला होता, झाड बाई भेटली होतीस याला? नाही तेव्हा हो मला आठवतं, पण त्यात खूप झाडं होती ग, त्यातलं कुठलं नेमकं झाड नाही मला आठवत आहे। आणि तेव्हा रोपट असेल हा। नाही तेव्हा झाडच होतो। अरे गंमत करते रे, रोपट म्हणजे तेव्हा लहान होतात ना तुम्ही वयाने, म्हणून म्हणते। काय मग तू कसा काय अचानक मला भेटायला? तू या हॉस्पिटलमध्ये काम करतोस का बाळा? ऐक ऐक, तू हॉस्पिटलमध्ये काम करत असशील ना, तुझी डॉक्टरांशी ओळख असेल, त्यांना सांग विनंती करून की मला ना ऑपरेशनची गरज नाही, मी सुलक्षणा करणे, कसं सांग त्यांना। जा। ओ काकू मी हॉस्पिटलमध्ये कामाला नाहीये। नाही नाही मग तू मला इथे भेटायला? आई अगं आनंदीने ज्या गुढ्या केल्या होत्या ना त्या यानीच विकत घेतल्या, तेव्हा आमची खूप वर्षांनी भेट झाली। आणि तो लेप तुला लावला होता ना, तो सुद्धा यानेच आणून दिला होता। हो का? चांगला होता लेप। गुढीचा उद्योग करतो का तू? आई ग, पण मग गुढीपाडवा संपल्यानंतर आबाळ होत असेल ना रे कुटुंबाची? अहो नाही नाही, माझं गृहोद्योगाचं काम आहे, म्हणजे घरगुती वस्तू बनवण्यासाठी मी असं सेटअप तयार केलेले आहेत। अनेक महिला माझ्या इथे कामाला आहेत, म्हणजे अगरबत्ती, जेवण, कापड अशा वस्तू बनवतो आणि मी मार्केटमध्ये जाऊन विकतो ते। आता हेच बघा ना, आमच्या इथे बनवलेली ही गोधडी मी तुमच्यासाठी आणलेली आहे। बघू बघू, ही पहा। अगं बाई छान आहे ना? छान आहे छान आहे। माझ्यासाठी आणलीस का? हो। वा सुरेख। माझा मुलगा राघव तो तुला याचे पैसे पोचते करेल। हो अहो नाही नाही, मी हॉस्पिटलमध्ये गोधडी विकायला नाही आलोय, तुमच्यासाठी भेट घेऊन आलोय मी ती तुमच्यासाठी। अगं बाई, म्हणजे लोक फळं आणतात, नारळाचं वगैरे ते पाणी आणतात, तसं तुम्हाला गोधडी आणि चांगलंय चांगलंय बाबा। नंदू काय मग घरी कोण कोण असतं तुझ्या? मी, आई आणि माझी बहीण। सध्या मी आणि आईच आहेत, कारण बहिणीचं आत्ताच लग्न झालं। आणि भाऊ भाऊ वगैरे आहे घरी? नाही का? भाऊ नाही। तुझं लग्न झालंय की नाहीच झालं, की आता एवढं वय वाढलं म्हटल्यानंतर सोडूनच दिला का विचार? नाही झालं का लग्न? मग करावंसं नाही वाटलं का? नंदकुमार राव। आई काय अगं त्याच्या चौकशा करत बसलीस? तू तुझी चौकशी करायला आलाय, तू त्याचीच काय चौकशी करतेस? तुला काय कळतंय? हिला काही कळत नाही, थांब तू गप्प बस ग। तर नंदकुमार राव, आई कशा आहेत तुमच्या स्वभावाला? छान आहे। छान आहे ना, चांगलंच आहे, तेच महत्वाचं आहे। आणि हे म्हणजे त्या नाही का तुमच्या स्थळासाठी मागे लागल्या, तुमच्यासाठी मुली शोधू लागल्या वगैरे, असं काही केलं नाही का त्यांनी? नाही, तुम्हाला कुठली मुलगी पसंत नाही पडली का? किंवा मग जी पसंत पडली ती तुमच्या समोरच आली नाही? काकू तुम्ही काळजी घ्या, काय मला एका ठिकाणी जायचं, खूप उशीर होतोय मला। हो का? हा वर्षा, येतो हा, काळजी। बोलू आपण, बोलू। हो हो हो। नंदू
आपण अरे बोलू. नंदू थांब, काय झालं त्याला? नंदू त्याला काय झालंय मला चांगलंच माहितीये. रमाताई, हे मंगळसूत्र मी गळ्यात घातल्यावर परत तुम्ही दिसायला लागलात मला. वाटलंच होतं मला तुमचा आणि ह्या मंगळसूत्राचा काहीतरी संबंध आहे, हे वाटलं होतं मला. हे मंगळसूत्र काढलं तर तुम्ही मला दिसणार नाही. हो तसंच आहे अगं, या मंगळसूत्रामुळेच तर आपण जोडल्या गेलोय. मला चक्कर यायला लागली आनंदी, हे काय करतेस तू? हा आनंदी, आनंदी नको, असं नको करूस. नको ना. काय चाललंय? काय होतंय रमाताई याचं? अगं मला कळतंय. हे बघ आनंदी, तू काही कर पण ते मंगळसूत्र काढू नकोस. तुला काय प्रश्न असेल ना ते मला विचार, पण हा मंगळसूत्राशी खेळ करू नकोस. हे असं कसं झालं? मंगळसूत्र घातलं की तुम्ही मला दिसता, मंगळसूत्र काढलं की तुम्ही मला नाही दिसत, हो ना? हो तेच तर ना. हे बघ, तू जेव्हा पहिल्यांदा मंगळसूत्र घालत नव्हतीस ना तेव्हा मी फ्रेम मध्ये होते, पण ज्या दिवशी म्हणजे तू लग्नाच्या दिवशी तुझं हे मंगळसूत्र घातलंस ना तेव्हा मी फ्रेम मधनं बाहेर पडले आणि तुला दिसायला लागले, कळलं? अभिनंदन आनंदी परब, आता तुम्ही आनंदी राघव कर्णिक झाला. अभिनंदन. धन्यवाद. म्हणजे लग्नात पहिल्यांदा यांनी हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलं तेव्हा? हो, तेव्हा मी फ्रेम मधनं बाहेर पडले, मग माझं बोलणं तुला ऐकायला यायला लागलं, मी तुला दिसायला लागले, कळलं तुला? हे बघ, आता हे सगळं कसं झालं, कोणी केलं, काय झालं मला माहिती नाही, पण हे सत्य आहे. मंगळसूत्र काढूनच टाकलं तर मी तुला दिसणार नाही, माझं बोलणं तुला ऐकू येणार नाही, आणि हे तुझं मंगळसूत्र वाढवलं ना तर मी पुन्हा फ्रेम मध्ये अडकून पडेल, मग मला तुझ्याशी बोलता नाही येणार. आनंदी बोल, तुला अजून काही विचारायचंय का? विचार, पण हे मंगळसूत्र काढू नकोस. हा, काय विचारायचं होतं? विचार ना. हा, अहो आईंचे रिपोर्ट्स कुठे आहेत हे विचारायचं होतं मला तुम्हाला. तेच तर मी तुला ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण हे तुझं ते मंगळसूत्र वाढवलं होतं ना म्हणून मी तुझ्या समोर येऊ शकत नव्हते, पण मी ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होते, माझं बोलणं तुझ्यापर्यंत पोहोचत नव्हतं. मी काही मुद्दाम लपलेले नव्हते बरं का आनंदी. रमाताई, अहो आता आलायत ना तुम्ही इथे, मग सांगा ना आईंचे रिपोर्ट्स कुठे आहेत? काय तुम्हाला घरामध्ये साधे रिपोर्ट शोधता येत नव्हते का? आईंचे रिपोर्ट्स कुठे आहेत रमाताई? अगं टीव्हीच्या खाली ते कपाट आहे ना, तिथे तिसऱ्या खणात सगळ्यात खाली ठेवलेत बाजूला. काय तुम्ही आतमध्ये शोधत बसलात? रिपोर्ट्स होते बाहेर. जा ना आता लवकर.
टीव्ही खालचं कपाट, हा या बाजूचं उघड उघड, हा ती सरकट काढते, सगळं सगळं बाहेर काढ. हिरवट रंगाची फाईल आहे, एवढा पसारा ही आहे. हा हीच फाईल म्हणत होते ना मी तुला. हीच आहे ना, चल ठेवून दे लवकर. चल 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 चल. यांना कळवायला हवं रमाताई, वाट बघत असतील हे. हो. आणि काय हे रिपोर्ट दिले ना डॉक्टरांना, तर आईंच्या काही चाचण्या आहेत ना, टेस्ट कराव्या नाही लागणार. हा ठीक आहे, चल राघव शांत होईल. चल फोन कर त्याला लवकर लवकर. फोन ना? फोन कुठे ठेवलाय? आत ठेवलायस ना, चल बघ बॅगेत. तुम्हाला माहितीये? हो चल. लाव फोन. लागतोय लागतोय पण उचलत नाहीये रमाताई. राघव पण ना का उचलत नाहीये फोन? ए परत लाव ना फोन. लावते. लागतोय? हा उचलला नाही? मग आईंच्या टेस्ट सुरू झाल्या असतील. आईंना फेफरं भरलं असेल. राघवा, अरे मला मला मोठ्या मशीन मध्ये काही होणार नाही, काही होणार नाही. डॉक्टर आहेत ना तुझी काळजी घ्यायला. काही असं होणार नाही. हे बघ तुझं बीपी वाढून घेतेस. मागच्या वेळेला पण असंच केलं होतं. शांत हो बरं. मला बसायचंच नाही. घाबरू नको. मला मशीन मध्ये बसाय. ओ नका देऊ नका. माझं ऐका. मी मशीन मधून बाहेर नाही आले तर. आनंदीला हॅलो आनंदी, अगं बाई कुठेस तू? ही आनंदी आनंदी करत आमच्या डोक्याला वात आणला हिने. लवकर याच्याकडे असशील तिकडनं. आनंदी वर्षाताई थांबा. अहो ऐका, मला घरात सापडली फाईल सापडली, आईंचे रिपोर्ट सापडले मला. हा तर आईना भीती वाटत असेल ना टेस्टची, तर थांबवा तिथे, सगळं थांबवा. मी पोहोचते तिथे. थांबवा सगळं. हा बरं ये. दादा, आनंदीला आईचे जुने रिपोर्ट मिळाले, ती घेऊन येते. तुम्ही डॉक्टर सुगंधांना कळवता? कुठे आले? देवा आहेस बाबा, तू आहेस. आता मला थोडा वेळ तरी जगायला मिळेल रे बाबा. नाही माझं काही खरं नव्हतं. आता शांत हो बाई. आता कशाला शांत. अरे पण आता मी आता तू शांत होशील, तुझं बीपी शूट आउट होईल. थांब जरा. शांत. चल लवकर चल. हो थांबा. हे मंगळसूत्र मी घातल्यावर तुम्हाला बघू शकते हे आधीपासून माहिती होतं ना तुम्हाला? हा का नाही सांगितलं मला? हे आनंदी, मला काय माहितीच नव्हतं हे असं. हे मला नंतर कळलं. म्हणजे ते तुझं मंगळसूत्र ते वाढवलं होतं ना ते इथे, मग मला माहिती नव्हतं. तर मी विचार केला आणि मला कळलं की बहुतेक त्याच्यामुळेच असू शकतं. तू हे आता काय विचारतेस? आणि आता नको विचार करू. चल लवकर, रिपोर्ट लवकर पोहोचले पाहिजे. चल लवकर ये. चल लवकर. चल चप्पल घाल तुझी. हा चल निघायचंय आपल्याला. दार लाव. ए दार लाव. खरंच गरज आहे का ऑपरेशनची डॉक्टर? तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही सगळे आहोत की नाही. पण मला पण सांग. अहो हे आईंचे रिपोर्ट्स बघा. होय हेच आई डॉक्टर. जुने रिपोर्ट्स सापडले. हा गुड. अगदी वेळेत आणून दिले तर रिपोर्ट्स. अतिशय महत्वाचे आहेत हे रिपोर्ट्स. डॉक्टर, माझ्या सुनेने शोधले. ही माझी सून आनंदी. घर ढुंडाळलं का आणि तिने शोधून आणले. हो बरोबर आहेत ना? मी काय म्हणते, आता तुम्हाला मला त्या मशीन मध्ये घालायची गरज नाही ना? माझे आशीर्वाद आहे तुम्हाला. माझे खूप आशीर्वाद मिळतील तुम्हाला. राघवा, या अशा का हसल्या? गुड, यांना काहीतरी सांगायचंय का? मला भीती वाटते. या बघा अशा हसल्या रे. त्यांना मला भीती वाटते. सिस्टर, यांना ओटी मध्ये शिफ्ट करा. नाही नगर मग राघवा, सांग ना. मला नको रे, मला ऑपरेशन नको. मी सांगते तुम्हाला. अरे ऑपरेशन आहे ते करता काय झालं तर काय करशील? काय नाही होत. काय चला बाबा चला, मी निघाले. आनंदी बाळा, माझं घर सांभाळ. तुझ्यावरच आहे ते सगळं. आनंदीला सगळ्यांनी सांभाळायचं. तू कामाला जाताना तिला सांगून जायचं, राघवा तिचं ऐक रे. माझी चिंगी नाही भेटली मला. चिंगी नाही. चॉकलेटचा डबा आहे, तो सगळे चॉकलेट तुम्ही सगळ्यांनी खा, नाही तर खराब होतील. कोलत्यांकडे आमटीची वाटी दिली होती, ती आमटी भरू दे, पण वाटी घ्यायला विसरू नको. असो एक मिनिट थांबा जर थांबा. नंदकुमार राव, तुम्ही अजून इथेच का? हो, वर्षासाठी
बर बर जगले वाचले तर भेटू. अहो मला एका महत्वाच्या मुद्द्यावर तुमच्याशी बोलायचंय. हा बोलूया. चालेल चला चला द्या मला द्या. आई नमस्कार बरं झालं ना रमाताई वेळेत समोर आल्या. त्यांनीच सांगितलं मला की रिपोर्ट्स कुठे आहेत. रिपोर्ट्स कुठे होते माहितीये तुम्हाला? आपला टीव्ही आहे ना, टीव्हीच्या खालचं कपाट, तिथे होते रिपोर्ट्स. सगळाच गोंधळ. हे सगळं त्यांनी सांगितलं मला. त्या मला म्हणाल्या की तुमचे मेडिकलचे कागदपत्र आहेत ना ते चिंगीच्या खोलीत आहे आणि चिंगीला लस दिली होती त्याच्या पावत्या आहेत त्यात तुमच्या खोलीत आहेत. चिंगीचा जन्म दाखला पण आहे घरातच आहे, तुमच्या कपाटातच आहे. तुम्ही नवीन बनवला ना जन्म दाखला. आणि वर्षाताईंच्या कॉलेजचा निकाल पण आहे आईंच्या कपाटात. सगळं मला रमाताईंनी सांगितलं. काय चाललंय तुझं हे आनंदी? तुला किती महत्व आहे हे दाखवून देण्यासाठी हे सगळं करत होतीस ना तू? म्हणजे शेवटच्या क्षणी तुला सगळं काही हाती मिळालं आणि मग तू धावत येऊन इथे दिलंस, म्हणजे मग सगळ्यांच्या लक्षात येईल की तू किती गुणाची असते म्हणून हे सगळं केलंस तू. नाही हो, कारण आईने तुझं कौतुक तर केलंच आहे. डॉक्टरांनी वाटलं असेल तू किती गुणाची सून असते. पण हे सगळं करून तू जे केलंस त्यावर पांघरून घालता येणार नाही आनंदी. हे सगळं रमाला तू आधीच विचारून रिपोर्ट हाती आले असते ना तर आईला जो त्रास झाला तो झाला नसता. अहो काय बोलताय तुम्ही? काय खोटं बोलतोय मी? तुला हवं तेव्हा रमा तुला दिसते आणि नको तेव्हा ती तुला दिसत नाही. नाही, सोयीस्कररित्या नाही दिसत त्या मला. हे मंगळसूत्र आहे ना, त्यांचं मंगळसूत्र मी गळ्यात घातलं की त्या दिसतात मला. खरंच सांगतेय, आपल्या लग्नाच्या दिवशी तुम्ही हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलं ना त्या दिवसापासून दिसायला लागलात त्या मला. पण मला ह्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. रमा त्यांना सगळं माहिती होतं, त्यांनी सांगितलं मला हे सगळं. आता हे मंगळसूत्र वाढवलं ना त्यामुळे त्या मला दिसत नव्हत्या, कारण त्या फ्रेम मध्ये अडकून पडल्या होत्या. तू मला मूर्ख समजतेस का आनंदी? रमा फ्रेम मध्ये अडकून पडली होती, मंगळसूत्र घातल्यानंतरच ती तुला दिसते. काय चाललंय तुझं? खरंच सांगते, विश्वास ठेवा माझ्यावर. या मंगळसूत्रामुळे दिसतात त्या मला. आनंदी, म्हणजे तुझ्या ऐवजी इतर दुसऱ्या कुठल्या मुलीशी माझं लग्न झालं असतं आणि तिने रमाचं मंगळसूत्र गळ्यात घातलं असतं तर तिलाही रमा दिसली असती. दिसली असती का रमा तिला?